मंडळी, इतिहासाच्या पानांमध्ये काही व्यक्तिमत्व असे असतात की त्यांचं जीवन केवळ एका समाजापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते संपूर्ण मानवतेला दिशा देणारा ठरतात. 18व्या शतकात अशाच एका तेजस्वी संताचा जन्म झाला आणि ते संत म्हणजे सेवालाल महाराज. याच महाराजांमुळे बंजारा समाज शिकला, समृद्ध झाला आणि आज बंजारा समाजातील लोकांना समाजात मानाचं स्थान आहे. आज याच संत सेवालाल महाराज यांची जयंती आहे, म्हणूनच आपण संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. मंडळी, संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी तेलंगणा राज्यातील गोलालवाडी या गावी झाला. हे गाव अनंत जिल्ह्यातील गुत्ती या तालुक्यात आहे. सेवालाल महाराज यांच्या आईचं नाव धर्मणी तर वडिलांचे नाव भीमा नाईक आहे. सेवालाल महाराज हे त्यांच्या आईवडिलांचे थोरले सुपुत्र होते. त्या काळी त्यांचे वडील श्री भीमा नाईक हे त्यांच्या तांड्याचे नाईक होते. तांडा म्हणजे बंजारा समाजाचे लोक वसाहत आणि नाईक म्हणजे त्यांच्या तांड्याचा मोहरक्या. त्या काळी बंजारा समाजातील लोक पूर्ण भारतात फिरून आपला व्यापार करायचे. व्यापार करत असल्यामुळे बंजारा समाज फार श्रीमंत होता. मिठाची, अन्नधान्याची आणि लोकांना उपयोगी पडणाऱ्या वस्तूंची जनावरांच्या मदतीने ते नियाण करायचे. पण त्या काळी अचानक दुष्काळ पडला. या दुष्काळात त्यांनी लोकांना चीन, नेपाळ, इराण यांसारख्या देशातून आणलेलं धान्य पुरवलं होतं. यामुळे बंजारा समाजातील लोकांना त्या काळी मानाचं स्थान मिळालं. पण काही काळानंतर नैसर्गिक आणि सामाजिक बदल घडून आले. वेगवेगळ्या दळणवळणाची साधना तयार झाली. त्यामुळे बंजारा समाजाचं महत्त्व हळूहळू कमी होत गेलं. पण त्या काळी केलेल्या व्यापाराच्या निमित्ताने सेवालाल महाराज संपूर्ण भारतभर फिरले. तेव्हा त्यांचा संबंध देशातल्या अनेक संत मंडळींशी आला. वेगवेगळ्या संतांच्या कार्यानं, ज्ञानानं ते भारावून गेले आणि त्यांनी लोककल्याणाचा वसा घेतला. मंडळी, संत सेवालाल महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला तर जाणवतं की संत सेवालाल महाराज यांचं साहित्य संत कबीर, संत तुकाराम यांच्या तोडीचं आहे. पण ते साहित्य लिखित स्वरूपात यायला बराच काळ गेला. त्यामुळे त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचायला देखील उशीर झाला. याचबरोबर संत सेवालाल महाराज हे उत्तम समाजसुधारक होते. त्यांनी त्याकाळी अनेक अंधश्रद्धा, लोकांच्या भोळ्या समजुती मोडून काढल्या होत्या. त्यांनी लोकांना ढोंगीपणाच्या, कर्मकांडाच्या जाळ्यातून सोडवलं आणि सत्याचा मार्ग दाखवला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हे कोणत्याही चमत्काराचा आधार न घेता करून दाखवलं. सेवालाल महाराजांनी लोकांना मानवतेची शिकवण दिली. त्याचबरोबर त्यांनी लोकांना भूतदया म्हणजेच प्राणीमात्रांवर प्रेम करा, निसर्गावर प्रेम करा असा संदेशसुद्धा दिला. लोकांनी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून कर्म करायला हवं, असंही त्यांचं ठाम मत होतं. याचबरोबर अहिंसा, सत्य यावर त्यांचा विशेष जोर होता. याशिवाय महाराजांनी आपल्या काव्यातून समाजाला दिशा देण्याचं काम वेळोवेळी केलं. संत सेवालाल महाराज नेहमी म्हणायचे की देव ही आपली आई आहे. तिला खुश करण्यासाठी कोंबड्या किंवा बकऱ्यांचं बळी देऊ नका. त्यापेक्षा बेलफूल वाहून शिवाचा प्रसाद करून तिला प्रसन्न करा. असा साधा सोपा ईश्वरभक्तीचा मार्ग स्वीकारा. कोणीतरी येईल आणि माझं भलं करेल अशी पोकळ धारणा मनात धरू नका. उठा, प्रयत्न करा आणि स्वतःचं जीवन सूर्यासारखं प्रकाशित करा, असं ते लोकांना नेहमी सांगायचे. याचबरोबर संत सेवालाल महाराजांनी स्वतः निरक्षर असून सुद्धा लोकांना शिक्षण घेण्याचे धडे दिले. कुणीही अशिक्षित राहता कामा नये असा त्यांचा हट्ट असायचा. ज्ञान घेऊन लोकांनी जाणकार बनलं पाहिजे, शिकून सवरून आपलं जीवन समृद्ध केलं पाहिजे, असं आव्हान त्यांनी लोकांना केलं होतं. याशिवाय सेवालाल महाराजांची विज्ञानावर सुद्धा प्रचंड श्रद्धा होती. म्हणूनच ते नेहमी विज्ञानाची जोड घेऊन लोकांना उपदेश करायचे. खरं तर सेवालाल महाराजांनी बंजारा समाजाला विकासाची वाट दाखवण्याआधी बंजारा समाज हा बराच विखुरलेला आणि मागासलेला होता. रानावनात भटकून आपलं पोट भरणं, लोकांची जनावरं चारून आणणं, मिळेल ते मजुरीचं काम करणं अशी बंजारी लोकांची अवस्था होती. त्यांच्यावर गुन्हेगारीचा ठपका बसला होता. शिक्षणापासून हे लोक कोसो दूर असायचे. त्यांना आपल्यावर अत्याचार होतोय याची सुद्धा जाण नसायची. पण जेव्हा संत सेवालाल महाराजांनी समाजातलं हे वास्तव पाहिलं, तेव्हा त्यांनी पेटून उठून त्या काळच्या समाजव्यवस्थेवर आवाज उठवला. आपल्या लोकांना अभिमानानं जगता यावं, शिक्षण घेता यावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. प्रसंगी उपदेश केले. लोकांना चांगल्या वाईट गोष्टींची, आपल्यावरती होणाऱ्या अत्याचाराची जाणीव व्हावी म्हणून त्यांनी आपल्या काव्याद्वारे समाजाविरुद्ध बंड केलं. त्यांच्या याच शिकवणीतून प्रेरणा घेऊन बंजारा समाजातील अनेक लोक शिकून सवरून मोठे झाले. याचबरोबर जगण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून, भटकंती सोडून ते आपापल्या आयुष्यात स्थिर झाले. कालांतराने बरीच लोक देशाच्या उद्योगात आली, राजकारणात आली. शिवाय महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे वसंत नाईक, सुधाकर नाईक हे सुद्धा याच समाजातून आलेले नेते होते. याचं बरंचसं श्रेय जातं संत सेवालाल महाराज यांना. म्हणूनच सेवालाल महाराज बंजारा समाजाचे श्रद्धास्थान आहेत. याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीच्या नावाने ओळखला जाणारा पोहरागड हे महाराजांचं समाधीस्थळ बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. शिवाय महाराजांच्या विचारातून प्रेरित झालेले देशभरातील अनेक बंजारा समाजातील लोक या ठिकाणी एकत्र जमतात आणि पोहरादेवीची यात्रा साजरी करतात.
म्हणूनच मंडळी, संत सेवालाल महाराज यांचं कार्य केवळ एका काळापुरतं मर्यादित नाही, तर ते आजही तितकंच जिवंत आणि मार्गदर्शक आहे. शिका, स्वतःवर विश्वास ठेवा, अंधश्रद्धा सोडा, माणुसकी जपा आणि स्वाभिमानाने जगा. हा महाराजांनी दिलेला संदेश जेवढा साधा सरळ आहे, तेवढाच तो महत्त्वाचा आहे. सेवालाल महाराजांनी बंजारा समाजाला हेच विचारांचं भंडार दिलं. भटक्या जीवनातून स्थिरतेकडं, अज्ञानातून शिक्षणाकडं आणि उपेक्षेतून सन्मानाकडे नेणारा हा प्रवास त्यांच्या प्रेरणेमुळे झाला. पुढे याच समाजातून महाराष्ट्राला दिशा देणारे नेते घडले. ही सेवालाल महाराजांच्या कार्याची खरी पावती आहे. बाकी तुम्हाला संत सेवालाल महाराजांबद्दल अजून काही माहिती असेल तर ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या गर्जना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.